यानंतरची बातमी गाझामधून। गाझामधली परिस्थिती सध्या अत्यंत बिकट झाली आहे। लाखो पॅलेस्टिनी विस्थापित झालेले असतानाच आता तर थेट रुग्णालय देखील रिकामी केली जात आहेत। उत्तर गाझामधील अल अवदा रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स रुग्णांना रुग्णालय सोडून जाण्यास सांगण्यात आले। तर विस्थापितांचं जगणं सुसह्य करण्यासाठी अनेक स्वयंसेवक सध्या झटताना दिसत आहेत। विशेषतः विस्थापित आणि अनाथ झालेल्या मुलांचं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न अनेक जण करत आहेत। ही लगबग आहे अल अवदा रुग्णालयातील। या रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, वैद्यकीय साहित्य, यंत्रणा असं सारं काही गडबडीत हलवलं जातंय। रुग्णालय रिकामं करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे। गुरुवारपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। आता अल अवदा रुग्णालय बंद झाल्यानं उत्तर गाझामध्ये एकही पूर्णपणे कार्यान्वित आरोग्य केंद्र राहिलेलं नाही, अशी ही माहिती WHOनं दिली आहे। गेल्या आठवड्यात गाझामधील वाढत्या इस्रायली कारवाया आणि परिसर रिकाम्या करण्याच्या सूचनानंतर गाझामधील आरोग्य व्यवस्था मोडकळीस आल्याची चिंता जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केली होती। दुसरीकडे हमास इस्रायल युद्ध आता लवकरच थांबेल अशी आशा अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली होती। या आठवड्यात दोघांमध्ये शस्त्रसंधी संदर्भात तोडगा निघेल अशीही अपेक्षा होती, मात्र अद्याप याबाबत निश्चित चित्र दिसत नाहीये। गेले 3 महिने इस्रायलनं गाझाची अन्नकोंडी केली होती, ती अलीकडेच शिथिल करण्यात आली। या अन्नकोंडीमुळे सुमारे 2 लाख पॅलेस्टिनींवर उपासमार ओढवली होती। त्यात आता थोडासा दिलासा मिळतोय, मात्र अद्याप हल्ले काही थांबलेले नाही। त्यामुळे उरली सुरली आस्थापनं रिकामी करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत। त्यात आता रुग्णालयांचाही समावेश आहे। त्यामुळे अनेक पॅलेस्टिनी विस्थापित झाले। गेल्या 20 महिन्यांच्या युद्धकाळात 54,000 नागरिकांनी जीवही गमावलाय। अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। भूक, उपासमार, बेरोजगारी आणि भग्न झालेलं शहर अशा वातावरणातच अनेक विस्थापित राहत आहेत। अशा या विस्थापितांमध्ये लहान मुलांची अवस्थाही केविलवाणी झाली आहे। काही जण या मुलांच्या जीवनात काही हलके फुलके क्षण आणण्याचा प्रयत्नही करतायत। अहमद अबू अमशा आणि त्यांच्या कुटुंबानं एका तंबूतच एक संगीत शाळा सुरू केली आहे। गाझा पट्टीतील अल जुंडी अल मझहुल चौकात त्यांची शाळा कधी काळी बहरात होती, आता केवळ तंबू राहिलाय। मात्र अमशा कुटुंबानं आशा सोडलेली नाही। अहमद हे या निराशेच्या वातावरणातही संगीताच्या माध्यमातून विस्थापित मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याची धडपड करतायत। अहमद हे गिटार शिक्षक आहेत। एडवर्ड सईद नॅशनल कन्झर्वेटरी ऑफ म्युझिक या संस्थेचे स्थानिक समन्वयकही आहेत। गेल्या 20 महिन्यांच्या युद्धकाळात त्यांचं कुटुंब तब्बल 12 वेळा विस्थापित झालंय। मात्र 12 वेळा घर सोडताना त्यांनी त्यांची संगीत वाद्य मागे सोडलेली नाहीत। प्रत्येक वेळी त्यांनी सगळी वाद्यही जीवानिशी जपली। अहमद यांनी गाझा बर्ड सिंगिंग नावाचा एक सांगीतिक ग्रुप तयार केला। यात संगीत कला अवगत असलेल्या विस्थापित मुलांचा समावेश आहे। खान युनुसमध्ये मी माझा सिंगिंग बर्ड नावाचा एक सांगीतिक गट तयार केलाय। यात उत्तर गाझामधून विस्थापित झालेल्या मुलांचा समावेश आहे। मी इथल्या तंबूंमधून फिरतो आणि सांगीतिक कलागुण अवगत असलेली मुलं शोधतो। त्यांच्यात कलागुण दिसले की इथे आणतो। ते गाऊ शकतात, गिटार वाजवू शकतात। आता माझ्याबरोबर इतर 5 सहकारी संगीत शिकवतात। आम्ही या स्थितीतही आनंदाने संगीताप्रती प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करतो। अहमद यांचा मुलगा मोईन अबू अमशा हा अरबी बासरी वाजवण्यात तरबेज आहे। आम्ही सतत 12 वेळा विस्थापित झालो। आम्ही घर सोडताना प्रत्येक वेळी मी माझी ही बासरी घेऊनच निघतो, कारण हीच बासरी, तिचे सूर मला हे युद्ध आणि भयान परिस्थिती विसरण्यास मदत करते। जेव्हा आम्ही वाद्य वाजवतो तेव्हा इथं अजिबात शांतता मिळत नाही। सर्वत्र बॉम्ब, सायरन, किंचाळ्या असेच आवाज असतात। तेव्हा आम्ही या सगळ्यापासून दूर एका तंबूत येतो। इथे वाद्य वाजवतो, गातो आणि थोडा विरंगुळा मिळतो। संगीताचे सूर आमच्या मनाला दिलासा देतात, भुरळ घालतात आणि हे युद्ध विसरण्यास मदत करतात। मी बॅथ हॅनॉनमधून आहे। आम्ही 12 वेळा आमचं घर सोडले। आम्ही आता दक्षिणेकडे येऊन स्थिरावलोय। काही महिन्यांपूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं की युद्ध संपलं। आम्ही खुश झालो आणि बॅथ हॅनॉनमध्ये परतलो। तेव्हा आम्हाला फार आनंद झाला होता, मात्र आम्हाला पुन्हा घर सोडावं लागलं। जेव्हा जेव्हा आम्हाला असं विस्थापित व्हावं लागतं, मला फार भीती वाटते, हृदयाला वेदना होतात। आता कधी मला भीती वाटली तर मी गिटार वाजवायला सुरुवात करते। हे युद्धही लवकर संपावं अशी आशा करते।
इस्रायल हमास युद्धात आता निर्णायक स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण गाझावर नियंत्रण मिळवण्याचा इरादा पंतप्रधान नेतान्याहू यांनी व्यक्त केलाय. त्यातच 14 मे रोजी हमासचा गाझा प्रमुख मोहम्मद सिन्वार याचा खात्मा केल्याचं इस्रायलनं जाहीर केलं होतं. याह्या सिन्वार नंतर मोहम्मद सिन्वार सारखे हमासचे महत्त्वाचे नेते ठार होत असल्यानं हमासचं बळ क्षीण झाल्याचं बोललं जात आहे. त्यातच हमास विरोधात गाझामध्ये वातावरणही तापत असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे हमासनेही पुन्हा शस्त्रसंधीची तयारी दर्शवली आहे. अशात 7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेलं हे युद्ध पूर्णपणे थांबतंय की पुन्हा काही काळासाठी शस्त्रसंधी होतीये हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.